तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यातील मेट्रो ट्रॅकवरती उतरून आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली। पुणे मेट्रोवरील आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। यावेळेला आंदोलकांची धरपकड करत पोलिसांनी हुज्जत घालणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं। पुण्याच्या मेट्रो ट्रॅकवरती सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पत्रकार आणि पोलिसांची हुज्जत घातल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं। पक्षाला विश्वासात न घेता परस्पर स्टंटबाजी केल्याचा ठपका ठेवत नरेंद्र पावटेकर या कार्यकर्त्यावरती कारवाई करण्यात आली। नवी मुंबईतील 6000 अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अग्रणीवरती असून यासाठी खासदार नरेश मस्के यांनी पुढाकार घेतलाय। याबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असा विश्वास सुद्धा व्यक्त केलाय। ठाण्यात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ठाण्यामध्ये महिलांनी साडी वॉकथॉन केलेला आहे। पारंपरिक साज आणि वॉकथॉनमुळे महिलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता। मगेश अग्रवाल याला रात्री पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी एका बॉक्समध्ये खाण्यासाठी पार्सल मागवलं होतं। या बॉक्समध्ये कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड्रिंक असे खाण्याचे पदार्थ होते, मात्र पोलिसांनी यांना हाकलून लावलं। वाशिमच्या रिसोडमधील मोठे गावामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली। पालघरच्या तारापूर जवळील कुडनच्या तलावामध्ये हजारो मृत माशांचा खच आढळलेला आहे। एमआयडीसीतील कंपन्यांमधील केमिकल युक्त पाणी तलावात सोडल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातो। जळगाव जिल्ह्याचं तापमान 10 मार्च नंतर 40 अंशांच्या घरात जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। कराडच्या ऐतिहासिक वसंतगड किल्ल्यावरती 8 दिवसात दुसऱ्यांदा वणवा लावण्यात आलेला आहे। या वणव्यामध्ये शेकडो झाडं जळून खाक झाली आहेत। अकोल्यात विनापरवाना चिकन मटनची विक्री करणाऱ्या दुकानांवरती सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आलेली आहे। विविध भागात अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या दुकानांवरती पालिकेने हातोडा फिरवला आहे। गुहागरमध्ये काविळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय। दूषित पाण्यामुळे नागरिकांना कावीळ होत असल्याची माहिती समोर आली आहे। गावातील शृंगार तळी बाजारपेठेतून येणारं सांडपाणी जलस्रोतांमध्ये मिसळत असल्यामुळे गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होतो। वाशिम जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी 5.66 मीटरने घटलेली आहे। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। भूजल पातळी घटल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं चित्र आहे। याशिवाय प्रतिबंधित गुटख्याच्या पुड्या या परिसरामध्ये आढळल्या आहेत। या परिस्थितीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं यातून दिसून येत आहे। जळगावच्या पारोळ तालुक्यातील चोरवट टिटवी या गावातील शेतकरी जलसंकटामध्ये सापडले। त्यामुळे मका, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा यांसारखी रब्बी पिकं पाण्याअभावाने करपलेली आहेत। त्यामुळे गिरणा कॅनलद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी शेतकरी करतायत। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत 60 ते 70 टन कलिंगडाची आवक झाली आहे, मात्र शेतकऱ्यांना कलिंगड केवळ 6 ते 12 रुपये दरानं विकावं लागत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले। अंबरनाथमध्ये भाजपाचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले यांनी आपल्या मालकीच्या जागेतून 40 फूट रुंदीचा कॉन्क्रीट रस्ता स्वखर्चाने बांधून दिलाय। या रस्त्यात भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय। जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे लासलगाव, विंचूरसह 16 गावांसाठी सौर ऊर्जा आणि पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे। या योजनेमुळे 16 गावांना शाश्वत जलपुरवठा होणार आहे। सोलापूर शहरातील धर्मवीर संभाजी तलाव परिसरामध्ये गेल्या 2 दिवसात 24 पक्ष्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये 22 कावळे, 1 घार आणि 1 भारद्वाज पक्षीचा समावेश आहे। मात्र अद्याप पालिका प्रशासन याबाबत दखल घेत नसल्यामुळे प्राणीमित्रांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। कर्जत तालुक्यामध्ये ऐतिहासिक पाऊल खुणा समोर आलेल्या आहेत। दहिवली गावाच्या दक्षिणेला काही टेकड्यांवरती शिवमल्हार गटाकडून 3500 वर्षापूर्वींचा प्रसिद्ध खेळ असणाऱ्या मंकलाचे 32 पट सृजनशीलतेचं प्रतीक असलेले 4 शिल्प आणि 16 चिझल मार्क असलेला एक भला मोठा दगड सापडलाय। यवतमाळमध्ये कृषी विभागाकडून कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र या महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू अत्यल्प असून चपलांची दुकानं, ज्वेलरी यासह चायना मेड विदेशी वस्तूंचा समावेश आहे।
मावळ तालुक्यातील डोणे गावात रेशनिंग धारकांना कीड लागलेलं धान्य वितरित केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी पाहणी करत कीड लागलेला गावाचा कट्टा बदललेला आहे आणि यापुढे असं होणार नाही अशी हमी सुद्धा दिली. वाशिम बाजार समितीमध्ये चियाची मोठ्या प्रमाणामध्ये आवक होते. चियाला 12,500 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळतोय. मात्र व्यापाऱ्यांकडून चियासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बारदाण्याच्या वजनाद्वारे शेतकऱ्यांची लूट होत असल्यामुळे चिया उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मालेगावात बचत गटाकडून घेतलेले कर्जाचे पैसे बुडवण्यासाठी तरुणानं शक्कल लढवून जिवंतपणे स्वतःच्या मृत्यूचा दाखला बनवलाय. मात्र पोलिसांना आलेल्या निनावी पत्रामुळे या तरुणाचं भिंग फुटलंय आणि पोलिसांनी 2 तरुणांना अटक केली आहे. 11 मार्चपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील दारणा पट्ट्यातील नानेगाव इकडे 2 बिबट्यांचा मुक्त संचार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे वन विभागाने सापळा रचून 3 वर्षांच्या बिबट्या मादीला जेरबंद केलंय आणि एक अद्याप बिबट्या फरार आहे. शहापुरातील सारमाळ नदीमध्ये अवैध बांधकाम करण्यात आलं. याबाबत नागरिकांनी तहसीलदारांना माहिती दिल्यानंतर त्यांनी स्वतः येत बांधकाम बंद पाडलेलं आहे. मात्र रात्रीच्या वेळेला नदीपात्रात काम सुरू असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत 17,000 पोत्यांची विक्रमी आवक झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 7,000 पोती हरभऱ्याची आहेत, 5,000 पोती तूर आणि 3,000 पोती सोयाबीनची आवक झाली आहे. कार्बनच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढला. त्यामुळे जास्तीत जास्त बांबूची लागवड करा असं आवाहन पाशा पटेल यांनी केलं आहे. नागपूरच्या मेयो रुग्णालयात भीषण आग लागली होती. मेयो रुग्णालयातील डीन ऑफिस आणि ब्लड बँकच्या इमारतीत आग लागल्यामुळे काही महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाली आहेत. वेळीच आगीवरती नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. जळगावच्या शेंदुर्डीमध्ये दफनभूमीच्या कंपाऊंडसाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केलं जाते. मात्र खोदकाम करताना दफन केलेल्या मृतदेहांची विटंबना होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी केली जाते. वाशिममध्ये आरटी अंतर्गत 978 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. मात्र आता प्रवेश प्रक्रियेला 10 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे 2 दिवसात आणखीन किती विद्यार्थी प्रवेश घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. भिवंडीत भाजप कपिल पाटील फाउंडेशनच्या कार्यक्रमाला हजारो महिलांनी प्रतिसाद दिलाय. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी महिलांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळेला लकी ड्रॉमध्ये महिलांना बक्षिसं सुद्धा देण्यात आली आहेत. बारामतीत संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये योगेंद्र पवारांनी आपल्या कुटुंबासह सहभाग घेतला आहे. सोलापूरच्या सांगोल्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवरती चालवत आरोपींना फाशी देण्याची मागणी या बंद दरम्यान करण्यात आली. संतोष देशमुखांच्या हत्येला तब्बल 3 महिने उलटले तरी सुद्धा मुख्य आरोपी अजून सुद्धा फरार आहे. या प्रकरणी वैभवी देशमुख हिने संताप व्यक्त केलाय. एका दलित व्यक्तीला वाचवायला गेल्याने माझ्या वडिलांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मदत करणं हा गुन्हा आहे का असा सवाल सुद्धा तिने विचारला. आम्हाला न्याय हवाय. आम्ही मागील 3 महिन्यांपासून न्याय मागतोय. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायाची भीक मागतोय. मात्र अजून सुद्धा आम्हाला न्याय मिळालेला नाही अशी खंत धनंजय देशमुखांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेला कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधत भुजबळांनी त्यांचं सांत्वन केलं. कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरती राज ठाकरेंनी भाष्य केलंय. आपल्या देशातील एकही नदी स्वच्छ नाही, मग कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारलाय. आताच कोरोना गेलाय, श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही, अंधश्रद्धेतून जरा बाहेर पडा असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या कुंभमेळ्याबाबतच्या विधानानंतर मंत्री गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुंभमेळ्यात स्नान करणं ही अंधश्रद्धा नसून आपली धार्मिक परंपरा असल्याचं प्रत्युत्तर महाजनांनी दिलं आहे. राजकारण्यांनी महाराष्ट्राचा चिखल केला, एकमेकांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. सोशल मीडियातून टाळकी भडकवण्याचं काम सुरू आहे असं राज ठाकरे म्हणाले. मनसेतील माणसं एकत्रित कशी राहतात हे अनेकांना पडलेला प्रश्न आहे. राजकीय फेरीवाले आपल्या पक्षात नाहीत. आपल्याला राजकीय फेरीवाले उभे करायचे नाहीत. आपण खणखणीत दुकान बांधू असं म्हणत राज ठाकरेंनी इतर पक्षांवरती हल्लाबोल केला आहे. पक्षातील प्रत्येकाचं काम 15 दिवसांनी तपासलं जाणार. कामामध्ये दिरंगाई केल्यास पदावरती ठेवणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. महिला दिन सर्वात मोठा दिवस आहे, कारण तो 8 मार्चला सुरू होतो आणि पुढच्या वर्षी 7 मार्चला संपतो. हा महिला दिन खरं तर जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला पाहिजे अशी मागणी राज ठाकरेंनी केली. शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टींनी सरकारवरती टीका केली. आमची थडगी बांधून विकासाचे मनोरे करून तुम्ही ताजमहालात राहू नका अशा शब्दांमध्ये
राजू शेट्टींनी सरकारवरती निशाणा साधला. सतीश भोसले उर्फ खोक्या हा शिरूरमध्ये वन विभागाच्या जागेवरती अतिक्रमण करून राहत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दिवसांपासून कुटुंबाचं वास्तव्य असताना वन विभागाने कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित केला जातो.